नशा ही कोणतीही असो, ती माणसाची दुर्दशा करते, माणसाला आयुष्यातून उठवते, हे कटू सत्य आहे. आणि याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल अशी एक धक्कादायक घटना सोलापुरात घडली. एका दारू पिऊन झोपलेल्या इस्माला दुसऱ्या दारू पिलेल्या माणसाचा धक्का लागला आणि नशेच्या कैपातील एकानं दुसऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सोलापुरात उघडकीस आली. एका शाळेच्या मैदानात एक जण दारू पिऊन झोपी गेला होता. तेथे दुसरा एक जण नशेतच आला आणि त्याचा पाय झोपलेल्या इस्माला लागला. यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ झाली आणि यातूनच एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केलाय. या संदर्भामध्ये समजलेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री अक्कलकोट रोड MIDC परिसरातील कलावती नगर येथे ही घटना घडली. मृत महेश हा वीटभट्टीवर कामगार होता. त्याला दारूचं व्यसन होतं. शनिवारी रात्री तो दारूच्या नशेत तेलगू शाळेसमोर झोपला होता. रात्री 12:30च्या वेळी आरोपी सोमनाथचा त्याला पाय लागला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. महेशनं शिवीगाळ केली. याचा राग अनावर झाल्यानं सोमनाथनं दगड फेकून मारला आणि नंतर मोठ्या दगडाने महेशच्या डोक्यामध्ये प्रहार केला. यामध्ये महेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी महेशला शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत मृताचा भाऊ नागेश सावळतोडे याने MIDC पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. महेशच्या चुलत भावाचं रविवारी लग्न होतं. शनिवारी हळदीच्या कार्यक्रमामध्ये महेश सहभागी झाला होता. रात्री दारूच्या अंमलाखाली तो शाळेसमोरील मोकळ्या मैदानात झोपला असताना खुनाची ही घटना घडली. मात्र लग्न सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून मामा आणि मोठ्या भावाने खुनाबाबतची माहिती कुटुंबापासून काही वेळ लपवून ठेवली आणि लग्न पार पडल्यानंतर दुपारी ही माहिती दिली. यानंतर संपूर्ण लग्नघरावर शोककळा पसरलेली आढळून आली. महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे, वय वर्षे 21, राहणार सिद्धरामेश्वर नगर MIDC असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. तर आरोपी सोमनाथ जवळकोटे, वय वर्षे 31, राहणार शिवलिंग मंगल कार्यालयाजवळ कलावती नगर सोलापूर, हा स्वतःच पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि त्याने आपणच महेशला मारल्याची कबुली दिली.